नमस्कार, मी प्रेम मोरे. ठाणे वैभवच्या फेसबुक लाईव्हमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आपण पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित हजुरीमधील रहिवाशांच्या घरांचा प्रश्न जो आहे तो प्रलंबित होता. 10 ते 11 वर्ष हे नागरिक जे आहेत स्वतःच्या घरातून भाड्याच्या घरात राहत होते. कुठेतरी विकासकाने जे आहे अशा प्रकारे ह्या नागरिकांना वेळेत घर देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र त्यांना घर न मिळाल्यामुळे ह्या नागरिकांनी जे आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर काल जे आहे ती गर्दी केली होती. त्यानंतर आता जे आहे आज ह्या नागरिकांना विकास रेपाळे यांच्या माध्यमातून यांच्या मध्यस्थीनंतर जे आहे न्याय मिळणार आहे. आपण पाहतोय संपूर्ण ही हजुरी परिसरातील रहिवासी आहेत जे मोरिया विकासक त्या ठिकाणी आता हे आपण पाहतोय हे नागरिकांना विकास ह्या नागरिकांसाठी विकास रेपाळे हे सातत्याने जे आहेत ते धावून आले होते आणि आता पुन्हा त्या नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी ह्या ठिकाणी जे आहेत विकास रेपाळेंनी बिल्डरची मध्यस्थी केल्यानंतर आहे पुन्हा त्यांना न्याय मिळणार आहे. काय सांगाल, काय नेमकं प्रकरण होतं आणि कसं आपण न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे, विस्तृत सांगा. आमच्या हजुरीमध्ये गुरुप्रेरणा सहकारी संस्था अशी आमची एक SRAचं हे चालू आहे. गेली 10 वर्ष ही सगळी आमची लोक बाहेर राहत आहेत. 10 वर्षापेक्षा किंबहुना जास्त कालखंड ह्या सगळ्यामध्ये गेला आहे. बिल्डर काममध्ये कोविडचं कारण सांगितलं, त्याच्यानंतर इतर कारणं सांगितली आणि अनेक कारणांमुळे त्यांना प्रलंबित झाला हा प्रोजेक्ट. या अनुषंगाने काही लोक काल आदरणीय मुख्यमंत्र्यांना भेटण्याकरता गेली होती, परंतु साहेब अवेलेबल नव्हते. ह्या SRA प्रोजेक्टच्या ज्या लोकांबरोबर गेले अनेक वर्ष मी असेल, माझ्या सहकारी नम्रता भोसले असतील किंवा आदरणीय म्हस्के साहेब असतील, हा आमच्या प्रभागातले लोक आहेत. यांच्याशी कायम आम्ही संपर्कात आहोत. यांच्या ज्या काही विविध मागण्या असतात त्याकरता आम्ही वारंवार मिटिंग घेतोय. SRAच्या CEOना भेटतोय. SRAच्या कार्यकारी अभियंता नितीन पवार असतील, आदरणीय इतरही जे काही अधिकारी असतील यांच्याशी वारंवार आमचा पाठपुरावा सुरूच असतो. काल झालेला प्रकार हा देखील नागरिकांना भाडी न मिळाली याच्यामुळे त्यांची जी काही उद्विग्नता होती त्यातनं लोक आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे याकरता दाद मागण्याकरता गेले. ते काही कोणाची तक्रार करण्याकरता गेलेले नव्हते. परंतु शेवटी सर्वसामान्य माणूस आहे. मी 10 वर्ष माझं घर तोडलंय, मी दुसरीकडे राहतोय, मलाही तिथे भाडं द्यावं लागतंय, ही सगळ्यांची भावना आहे. आज मी सकाळी SRA CEOशी देखील या संदर्भात चर्चा केली. SRAचे जे अभियंता आहेत नितीन पवार जे असतील, राजकुमार पवार यांच्याशी देखील मी आत्ता देखील फोनवरती चर्चा केली आणि यांना कसं काय करता येईल. आता हा अंतिम टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. ह्या महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजे मॅक्झिममली आम्ही 26 जानेवारीपर्यंत याच्यातली जी काही निम्मी लोक आहेत यांना घरं देण्याचा प्रयत्न नाही देणारच आहोत. म्हणजे आदरणीय साहेबांची वेळ घेऊन, त्यांच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची वेळ घेऊन त्यांच्या हस्ते या 104 घरं त्यावेळेला दिली जाणार आहेत. लोकांचा दुसरी एक समस्या आहे की त्यांना वेळेवर भाडे मिळत नाही. त्या अनुषंगाने देखील मी आत्ता नुकतंच बिल्डरला सांगितलं की 10 तारखेच्या अगोदर त्यांना कमीत कमी एक भाडं तरी दिलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मग जी काही 104 लोक दिल्यानंतर ऑटोमॅटिक तो लोड कमी होणार आहे आणि बाकी उर्वरित जी लोक 192 लोक ही घरं आहेत आणि 25 हे दुकानदार आहेत. अशा पद्धतीची ही सगळी ओव्हरऑल रचना आहे. बाकीची जी राहिलेली लोक आहेत त्या लोकांना देखील ऑगस्ट एंडिंग पर्यंत घरं आणि दुकानं मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. त्याकरता आदरणीय साहेब याकरता मार्गदर्शन करत आहेत. ते स्वतः CEOशी या संदर्भात त्यांनी चर्चा केलेली आहे आणि नक्कीच शिवसेनेच्या माध्यमातून या आमच्या गुरुप्रेरणा संस्थेला, सहकारी संस्था जी आहे आमची, त्यांना न्याय मिळेल याची मला खात्री आहे. दादा, एक प्रश्न असा होता की काल जे मुख्यमंत्री सरांची भेट घेण्यासाठी जेव्हा हे गेले होते तर ते असं म्हणत होते की 10-11 वर्षाचं भाडं आहे. तर आता बिल्डर एक्झॅक्ट किती वर्षाचं भाडं देणार आहे? 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, म्हणजे कसं त्यात हे असणार आहे? थोडंसं टेक्निकली जर आपण विचार केला तर असं 10-11 वर्षाचं भाडं नाहीये. नक्कीच लोकांची, काही लोकांची जी लोक इथे राहत नाहीत किंवा तशी काही लोकांची भाडी थकलेली आहे. काही लोकांची 5-5, 6-6 महिन्याची भाडी थकलेली आहे. काही ज्या सिनियर सिटीजन महिला आहेत त्यांची देखील भाडी थकलेली आहे. परंतु वारंवार, म्हणजे मी आपल्याला जसं सांगितलं की गेले अनेक 2-3 वर्ष याच्यामध्ये मी वारंवार पाठपुरावा करत असतो. अनेकदा बिल्डरवर दबाव आणतो की कामं त्याला लोकांना भाडी द्यावी. ती लोक साक्षीदार आहेत की मागच्या वेळेला असंच एकदा घटना घडली, त्यावेळेला मी स्वतः काही उपाययोजना करून हे केल्या आणि लोकांना भाडी दिली गेली. त्यानंतर ती चालू होती. परंतु कसं होतं की तो अर्ध्या लोकांना भाडी देतो आणि अर्ध्या लोकांना देत नाही. तर नक्कीच त्याच्यामध्ये त्याला सांगितलं की असं काही प्रायोरिटाईज करू नको. ज्या सगळ्याच लोकांना सरसकट
भाडी देण्यासाठी त्याला सूचित केलेलं आहे. सर, आता आपण बिल्डरशी काही वेळापूर्वी संवाद साधला, काय नेमका आता यामध्ये तोडगा निघालेला आहे? काय आता त्यांनी 10 तारखेपर्यंत लोकांना भाडी द्यायची आहे आणि ह्या मंथ एंड पर्यंत 104 लोकांना माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आपण घरं देणार आहोत, घराच्या चाव्या देणार आहोत. कारण त्याकरता लागणाऱ्या ज्या काही फायनल प्रोसिजर्स आहेत ज्याला आपण आता त्याची म्हणजे मी अगदी विस्तृत सांगायचं म्हटलं तर ड्रेनेज एनओसी झालेली आहे, पाण्याचं कनेक्शन ओसी झाले की लगेच हे होईल, त्याची मान्यता देखील करून दिलेली आहे. त्याच्यानंतर जी फायर एनओसी येत्या 4-5 दिवसात येईल. लिफ्टची जी एक एनओसी आहे जी पीडब्ल्यूडीची एनओसी लागते ती देखील येत्या 6-7 दिवसात येणार आहे. अशा सगळ्या एनओसींकरता मी स्वतः त्याच्या बिल्डरच्या जोडीने फॉलोअप करतोय. हा काही मी अगदी प्रामाणिकपणे असं आहे की आम्ही चहाचे पण मोहताज नाही होत, परंतु फक्त आमच्या लोकांना कशा पद्धतीने लवकरात लवकर त्याची ओसी होईल, पार्ट ओसी होईल आणि कशा पद्धतीने घरं मिळतील या दृष्टीने आम्ही देखील प्रयत्न करतो. दादा, आपला जो चेहरा आहे तो शिवसेनेत एक आक्रमक आणि अभ्यासपूर्व चेहरा म्हणून आपला राहिलेला आहे. जर विकास हक्काने दिलेले शब्द नाही पाळला तर काय पुढचा प्लॅन बी आपला? माझा अवतार बघितलाय त्यांनी एकदा. मी तुम्हाला सांगतो की मी त्याला माझी जी काही भाषा आहे ती त्याला माहिती आहे बिल्डरला, आणि मी आक्रमकपणे मागच्या वेळेला सगळी लोक होती माझ्याकडे, त्याचा व्हिडिओ आहे, फक्त काय मला जास्त मीडिया माझी करता आली नाही त्याची. मागच्या वेळेलाच त्याची काय करायचं ते केलेलं होतं आणि नुसतं आरडाओरडा करून किंवा आक्रमकपणे करून नाही. मी SRA मध्ये पण त्याचा जो योग्य तो पाठपुरावा आहे हा करत असतो. अगदी SRAचे CEO असतील किंवा अधिकारी असतील त्यांना माहिती आहे की जेव्हा कधी मी फोन करतो तर तो फक्त गुरु प्रेरणा सोसायटी करताच करत असतो. त्यामुळे मी माझा आक्रमकपणा कुठल्याही याच्यामध्ये कमी होणार नाही, कारण शेवटी ह्या लोकांना घर मिळणं, त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान हेच आमचं अंतिम उद्दिष्ट आहे. आपल्यासोबत रिंकू विश्वकर्मा आहेत, त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत. आपल्यासोबत रिंकूजी, काय सांगाल? काल आपण मुख्यमंत्री महोदयांकडे न्याय मागण्यासाठी गेला होता आणि विकास रेपाळे यांनी कशा पद्धतीने आपल्याला न्याय मिळवून दिलेला आहे? तुमच्या मनाचं समाधान झालंय का? माझ्या मनाचं समाधान नक्कीच झालेलं आहे, कारण की साहेबांनी आज त्याला बिल्डरला बोलून घेतलं होतं. त्यांनी अशी ग्वाही दिली आम्हाला की मी येणाऱ्या महिन्याच्या आत या एंडपर्यंत सगळ्यांना घर देतोय आणि येत्या 10 तारखेपर्यंत 1 ते 10 तारखेपर्यंत मी सगळ्यांची भाडी टाकणार आहे आणि 104 जे रूम आहेत ते सगळ्यांना देणार आहोत. आपल्यासोबत काही महिला भगिनी आहेत, त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत. कोण बोले? काय ताई, आजी काय सांगाल? आता जो विकास रेपाळे असतील किंवा सहकाऱ्यांनी आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे, काय सांगाल? त्यांच्याकडे आम्ही आता म्हणजे वारंवार आलेलो आहे, आमचे जे प्रश्न आहेत ते मांडलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे, त्याच्याबद्दल आभारी आहेत त्यांचे आणि तुमचे मीडियाचे पण आभारी आहोत. आणि असंच त्यांनी सहकार्य करावं आणि आमच्या सर्वांना लास्ट पर्यंत रूम मिळेपर्यंत ते आमच्या सहकार्य करावे, पाठीशी उभं राहावं, विनंती एवढी. आम्ही सर्व त्यांच्या मागे उभे आहेत, ते आमच्या पुढे बोला. गोरेपणाचे अध्यक्ष आहे. बोला. काय आम्हाला आता विकासाने साहेबांनी बोलवले, साहेबांनी त्याला धारेवर धरलं भरपूर आणि त्यांनी आता कबूल केलं की आम्ही 1 महिन्यामध्ये देतोय 104 लोकांना आणि राहिलेल्या लोकांना दुसऱ्या बिल्डिंगमध्ये त्याला पण जून-जुलैमध्ये पोझिशन देतोय. त्यांनी मान्य केले आणि साहेबांनी आम्हाला आमची भाडी बाकी होती, साहेबांनी आम्हाला सपोर्ट करून भरपूर भाडी पण घेऊन दिली त्यांच्याकडनं. एवढी आम्हाला कधीच भाडी भेटली नव्हती एकदम. तेव्हा आम्हाला प्रत्येकाला 16,000 एकदम आमच्या खात्यामध्ये आले. 2-2 भाडी अशी आमची 10 वर्षामध्ये कधी नव्हती आली भाडी. ती साहेबांच्या ह्याच्यामुळे प्रयत्नामुळे आम्हाला भाडी भेटली. आम्ही साहेबांकडे आलो आणि साहेब आम्हाला थोडं पण काय तिथे काय झालं तर साहेब आम्हाला मार्गदर्शन करतात. आमच्याबरोबर SRAला कमीत कमी 10 वेळा तर साहेब तिकडे आले आमच्या SRAला आमच्याबरोबर आमच्या समस्या आहेत त्या मांडण्यासाठी. आणि परत आम्ही सारखे ऑफिसला येऊन साहेबांशी काय असलं करतो आणि ते मग विकासाला दम देतात. तेव्हा विकासात थोडा भाडं थोडं टाकतो, थोडं तरी टाकतो, नाहीतर विकासक आमच्याकडे लक्षच देत नाही भाड्यासाठी. पण साहेबांमुळे आमचं होते, तर साहेब आमच्यासाठी देव आहेत. नक्कीच आपण पाहिलं तर कुठेतरी आता ह्या नागरिकांना न्याय मिळालेला पाहायला मिळतोय. गेले अनेक वर्षापासून जे आहे ह्या नागरिकांच्या घरांचा प्रश्न प्रलंबित होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर हा जमाव केल्यानंतर
माजी नगरसेवक विकास रेपाळे यांनी बिल्डरला चांगलेच खडेबोल सुनावून ह्या नागरिकांना न्याय मिळवून दिलेला आहे। त्यामुळे नागरिकांना देखील जे आहे माजी नगरसेवक विकास रेपाळे यांचे देखील आभार मानलेले आहेत। मात्र ह्या नागरिकांना आता कधी यांच्या हक्काची घरं मिळतील आणि कशा प्रकारे ही घरं मिळतील हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ठाण्यातील अशा ताज्या घडामोडींसाठी ठाणेच्या फेसबुक, इन्स्टा आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करा, तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच अधिकृत बातम्यांसाठी ठाण्याच्या फेसबुकला लाईक करा, फॉलो करा। धन्यवाद। भाडं एवढं म्हणजे आहे ना सर्वांचं, आधी लोकांच्या हिशोबाने 7 कोटी भाडं आहे, त्याच्या अकाउंटवर 7 कोटी भाडं आहे।